रवीने कॉल बेल दाबली. बाहेर अभिजितची स्कूटर दिसत नव्हती. त्यावरून त्याने अंदाज केला, सर काही घरात नाहीत. दार उघडले गेले. दारात एक मध्यमवयीन व्यक्ती होती. पॅन्ट शर्ट, निमगोरा रंग, भरपूर उंची. कोण असतील हे? कधी पाहण्यात नाही. दार उघडणारी व्यक्ती म्हणजे पल्लवीचे बाबाही त्या उमद्या तरुणाकडे पाहत होते. काही ओळख लागत नाही. रवी म्हणाला, सर. रवी पुढे म्हणणार होता, सर घरात आहेत का? पण त्याने पहिला शब्द उच्चारला आणि पल्लवीचे बाबा हसून म्हणाले, अरे, किती वर्षांनंतर वाट चुकलास रे. यापूर्वी कधी सरांची आठवण झाली नव्हती ना? बरे झाले आलास. ये ये, आत ये, बैस. हां, आता बोल, कशी काय माझी आठवण झाली? रवी गडबडला. काहीतरी कोण ही व्यक्ती किती आपुलकीने बोलत आहे. तुमची आठवण कशाला येईल मला? मी तर पल्लवीच्या आठवणीने इथे धावत आलो आहे. रवीने मनोमन उत्तर दिले. पल्लवीचे बाबा रवीकडे पाहतच राहिले. हसून पुन्हा म्हणाले, काय रे, लहानपणी होतास तसाच अगदी अबोल आहेस. शाळेत तू शांत होतास. अरे, पण तुझे नाव सांग. रागवू नकोस हां. तुझे नाव काही माझ्या लक्षात राहिले नाही. दरवर्षी शेकडो मुले हाताखालून जातात. कोणाची म्हणून एवढी वैयक्तिक ओळख राखणार? पण ज्या अर्थी तू मला सर म्हणलास, त्या अर्थी कधीतरी केव्हा तरी तू माझा विद्यार्थी असणार, होय ना? नुकत्याच बाहेरून आलेल्या पल्लवीने तिच्या बाबांची शेवटची 2 वाक्ये ऐकली होती. तिच्या लक्षात आले, बाबांचा गैरसमज झालेला आहे. ती पटकन म्हणाली, बाबा, हे रवी भोसले. अच्छा, आता आठवले. तरी मला वाटलेच होते हा रव्याच असणार. लहान होतास तेव्हासुद्धा सुंदर दिसायचास. आता काय अगदी छान झालास. हां, छान छान. अरे, तू अजून उभा का राहिलास? बैस. शाळेत कधी तुला मी उभे राहण्याची शिक्षा दिलेली आठवत नाही. बैस. पल्लवीला आता मात्र हसू आवरता आले नाही. तीही मोठ्याने हसू लागली आणि रवीनेही तिच्या हास्यात आपले हास्य मिळविले. पल्लवीचे बाबा विनायकराव पाहतच राहिले. या दोघांना एवढे हसण्यासारखे आपण काय म्हणालो? पल्लवी, अगं, एवढे हसायला काय झाले? बाबा, मस्त विनोद झाला आहे. विनोद? कसला विनोद? कोणी केला? न समजून ते म्हणाले. हसू थांबवीत पल्लवी म्हणाली, बाबा, विनोद तर तुम्हीच केला आहे. बाबा, अहो, हे रवी भोसले तुम्हाला नाही काही त्यांच्या सरांना म्हणजे अभिदादाला भेटायला आले आहेत. विनायकरावांच्या डोक्यात लख्ख प्रकाश पडला. आपलाच पूर्वीचा कोणी विद्यार्थी समजून बेधडक आपण त्याला काय काय बोललो. आता त्यांनाही हसू आले. रवीचा हातात हात घेत म्हणाले, अरे, तुला मी रव्याही करून टाकले, पण कसे काही बोलला नाहीस. तुम्ही मला बोलायला संधी दिली नाहीत. आता या घरात 2 सर आहेत हे मी विसरलोच आणि त्यामुळे सारे घडले. कोणत्या वर्गात आहेस तू? TY BA ला. रवी तत्परतेने बोलला. छान. पल्लू, या रवीसाठी चहा, कॉफी, सरबत काहीतरी येऊ दे. नको, खरंच नको. मी सरांना भेटायला आलो होतो. सर नाहीत घरात तर निघतो. त्याला हाताला धरून पल्लवीचे बाबा म्हणाले, तसे काही चालायचे नाही. अरे, तुला चक्क रव्या म्हणून जवळीक निर्माण केली आणि तू काही न घेता जाणार? ते काही चांगले नाही. बैस तू. मी बाहेर निघालो आहे. एक महत्त्वाचे काम निघाले म्हणून मी पूर्वसूचना न देता आलो. माहिती नसल्यामुळे आमचे होम मिनिस्टर आणि अभिजित पिक्चरला गेले आहेत. तू चहा घे. पल्लवीकडे वळून म्हणाले. निघतो मी. 8-8:30 पर्यंत येतो. ते घराच्या बाहेर पडले. रवीला ऐकून माहिती होती, सरांचे काका पल्लवीचे बाबा बाहेरगावी शिक्षकाची नोकरी करतात. आज अचानक गाठ पडली होती. आता घरात उरले फक्त रवी आणि पल्लवी. रवी तर केवळ तिच्यासाठी इथे आला होता, पण आता तिला समोर पाहून त्याला काय बोलावे सुचेना.
आणि तिचीही अवस्था अगदी त्याच्यासारखीच झाली होती. किती दिवस आपण रवीच्या या अशा भेटीची वाट पाहत होती. मिनिटभर स्तब्धतेत गेली. रवी उठत म्हणाला, बरे निघतो मी. सरांना सांगा मी येऊन गेलो. पल्लवी घाबरली. खरेच की हा जाण्यासाठी उठला? असे काय करता? बसा ना थोडा वेळ, पल्लवी आर्जवी स्वरात म्हणाली. रवी गोंधळला. हा स्वर पटकन तो खुर्चीवर बसला. मी तुमच्यासाठी कॉफी करून आणते. ती आतल्या खोलीत आली. तिने गॅसवर दूध ठेवले. अगदी बोलविल्याप्रमाणे आला आहे. आता करावे काय आपले मन मोकळे? मनाच्या या द्विधा अवस्थेमुळेच तर आपल्या अभ्यासावर परिणाम झाला आहे. पण हे असे करून कसे चालेल? परीक्षा आता जवळ आली आहे. हृदयात निर्माण झालेले हे प्रेम त्याला बोलून दाखवावे. कदाचित त्यामुळे आपल्याला हलके वाटेल. अभ्यास होईल. पल्लवीच्या मनात एकाच वेळी अनेक विचारांची गर्दी झाली. बाहेर रवी विचारात गढला होता. गडबड करून आपण इथे आलो त्याचे सार्थक झाले. पल्लवी भेटली, बोलली. पल्लवी कॉफीचे पेले घेऊन बाहेर आली. रवीला एक पेला देऊन ती खुर्चीवर बसली. बोलण्यात सुरुवात करायची या हेतूने तिने रवीला विचारले, ट्रिप कशी झाली तुमची? एकदम मस्त, भारी मजा आली. आबीदादासुद्धा ट्रिपवरून आल्यापासून हेच बडबडतो आहे. आता काय कॉलेजचे सर्व कार्यक्रम संपले आहेत. आता राहिली महत्त्वाची परीक्षा. आता अभ्यासाला लागले पाहिजे. रवीने विषय वाढवला. अभ्यासाचा विषय निघताच पल्लवी गंभीर झाली. हा मारे परीक्षेची तयारी करणार आणि मी त्याचा जप करीत बसणार, ते काही नाही. आता हा कोंडमारा असह्य होत आहे. हीच संधी आहे. पुन्हा संधी निवांत भेट थोडीच होणार. पल्लवी एकदम गप्प झाली. रवीने नजर उचलून तिच्याकडे पाहिले. अरे, हिला एवढे गंभीर व्हायला काय झाले? कसला एवढा विचार करते आहे? अशा प्रकारे बोलणे खंडित करणे योग्य नाही. रवी मनाशीच म्हणाला, तुमचा अभ्यास जोरात चालू असणार. तुम्ही काय मेडिकलचे विद्यार्थी. आमच्यासारखा थोडाच तुमचा अभ्यास हसत खेळत होणार. खरे सांगू तुम्हाला, साध्या माझ्या बिलकुल अभ्यास होत नाही आणि यापुढे बहुतेक होणारही नाही. अजिबात मूड नाही. पल्लवीच्या डोळ्यात पाणी तरळले. तिच्याकडे पाहणारा रवी सावध झाला. अभ्यास का होत नाही याचे कारण नाही सांगितले? नाही म्हणजे सांगण्यासारखे असेल तर? मी सध्या आजारी आहे. काय म्हणालात? होय हो, अगदी खरे सांगते आहे. रवी पल्लवीकडे पाहतच राहिला. ही काय बडबडते आहे? एवढी टवटवीत पल्लवी, तिला कसला आजार झाला आहे? कसला आजार? औषधे चालू आहेत ना? एखाद्या चांगल्या डॉक्टरकडून व्यवस्थित तपासून घ्या. रवीने एकापाठोपाठ एक प्रश्न केले. त्याच्या सर्व प्रश्नांवर पल्लवीने नकारार्थी मान हलवली आणि ते पाहून रवी दिडमूड झाला. तिला स्वतःची काळजीच नाही काय? निदान दुसऱ्यांदा तरी विचार करावा की नाही? आई-वडिलांची एकुलती एक मुलगी, सरांची लाडकी बहीण आणि माझे एक सुंदर स्वप्न. रवीला राग आला. नकळत तो मोठ्यानेच म्हणाला, का तुम्ही अजून औषधे घेतली नाहीत? स्वतःसाठी नाही, निदान आई-वडिलांसाठी तरी? होय, पण मी अजून हे कोणाला सांगितले नाही. आत्ता प्रथमच तुम्हाला बोलले. कारण रवीच्या डोक्यात एकदम प्रकाश पडला. तो तिला विश्वासात घेत म्हणाला, तुम्ही मुळीच घाबरू नका. आमचे नाना अगदी निष्णात डॉक्टर आहेत. मी स्वतः तुम्हाला त्यांच्याकडे घेऊन जाईल. पहाच, आठवड्यात तुम्ही पूर्वीप्रमाणे त्यापेक्षा जास्त वेगाने, उत्साहाने अभ्यासाला लागाल. अगदी निर्धास्त राहा. नानांच्या हाताला चांगला गुण आहे. अहो, त्यांचे पेशंट तर त्यांना अक्षरशः देव मानतात. देव. कधी जाऊयात नानांकडे? त्यांच्या बोलण्याने पल्लवीचा गंभीरतेचा पडदा केव्हाच गळून पडला होता. ती मनापासून खळखळून हसू लागली. रवी तिच्याकडे पाहत राहिला. हिला हसायला काय झाले? हो, नानांना आपण देवाची उपमा दिली म्हणून ही हसत असेल.
तुम्ही मेडिकलची बुद्धिवादी माणसे, देवावर कुठला तुमचा विश्वास? नानांच्या ज्ञानावर माझा पूर्ण विश्वास आहे. प्लीज एकदा त्यांना तुमची तब्येत दाखवा. अहो, तुमच्या डॉक्टर वडिलांचा माझ्यावर मुळीच उपचार होणार नाही, पल्लवी ठामपणे म्हणाली. आणि रवी चिडला. मी कसलीही पैंज लावतो. नाना तुमचा आजार पूर्ण बरा करतील. तुम्ही उगीच पैंज मारू नका. मी सांगितले ना, त्याचा काही एक उपयोग होणार नाही. ते शक्य नाही. मी अगदी खरे सांगते. त्यांचा इथे उपयोग नाही. फक्त एक उपाय आहे. कोणता? फक्त तुम्ही. पल्लवी बोलून गेली आणि रवीचा जास्तच गोंधळ झाला. तो ताडकन खुर्चीवरून उठला. पल्लवीकडे जात म्हणाला, तुम्ही काही म्हणालात? तिचा हात हातात घेत रवी आजीजीने म्हणाला, मी काय उपाय करणार? सांगा ना, खरेच सांगा ना. माझा काही उपयोग होईल? मी काय करावे एवढे सांगा आणि मग पहा. प्लीज बोला ना. पल्लवी लाजली. खाली मान घालून उभी राहिली. प्लीज पल्लवी सांगा ना. रवी, मला कसलाच मोठा आजार झाला नाही. फक्त एकच, माझे हृदय माझे राहिले नाही. त्यामध्ये केव्हा कोण जाणे तुम्ही जागा घेतलीत. खरंच मी माझी राहिली नाही. अभ्यासाला बसली की तुमची छबी हळूच हृदयातून बाहेर येते आणि पुस्तकावर ठाण मांडून बसते. किती विनवण्या केल्या तरी तसूभरही हालत नाही. आता तुम्हीच सांगा, मी कसा अभ्यास करू? शेवटी ठरवल्या ह्या सर्व भावना तुमच्याकडे व्यक्त करायच्या. कदाचित मन मोकळे झाल्यामुळे जीवाची घालमेल कमी होईल. अभ्यास होईल. प्लीज रवी, मला गैर समजू नका. मी माझ्या कोंडलेल्या भावना तुमच्या पुढे मोकळ्या केल्या आहेत. रवी, मला तुमच्याकडून कसलीच अपेक्षा नाही. मी सारे जाणून आहे. तुम्ही मोठ्या घरचे. शिवाय यापूर्वी कदाचित तुम्ही कोणाच्यात गुंतलेही असाल. पण पुढे काय बोलावे तिला समजेना. एवढे बोलले तेच खूप. रवी पल्लवीकडे विस्फारल्या नजरेने पाहत होता. हे काय? ही पल्लवी काय बोलते आहे? मी स्वप्नात तर नाही ना? माझे स्वप्न एवढ्या सहजासहजी सत्यात उतरत आहे कसे काय? सांगावे का तिला? अगं, मी सुद्धा तुझ्यावर खूप खूप प्रेम करतोय. पल्लवीने नजर उचलून रवीकडे पाहिले. हा असा आश्चर्याने पाहत आहे आपल्याकडे. होय, त्याला आश्चर्य वाटणे साहजिकच आहे. पण तो काहीही बोलत नाही. नक्कीच याला आपण बोललो ते आवडले नाही. रागवला असेल आपल्यावर. रवी, माझा राग आला तुम्हाला? प्लीज माफ करा मला. मी असे बोलायला नको होते, पण काय करू? माझ्या भावना, प्रेम मला मनात ठेवता येईना, म्हणून केवळ मी माझ्यासाठी त्याला शब्दरूप दिले. रवीच्या चेहऱ्यावर आनंद लहरी तरळू लागल्या. समाधानाने तो म्हणाला, पल्लवी, मला वाटते आहे मी स्वप्नात तर नाही ना? वेडे, तुझ्यासाठी, केवळ तुझ्या दर्शनासाठी मी इथे येत होतो. पण मला तुझी भीती वाटायची तू पुढे डॉक्टर होणार आणि मी प्रोफेसर. कशी आपली जोडी जमणार? तुला तुझ्यासारखा डॉक्टरच पाहिजे असणार. पल्लवी, अजूनही विचार कर. कदाचित ही क्षणिक भावना असेल. अजून तुला डॉक्टर होण्यास पूर्ण 3 वर्षे जायची आहेत. त्या 3 वर्षात तुझ्या जीवनात अनेक तरुण येणार आहेत. तेव्हा रवीला पुढे बोलू न देता पल्लवी म्हणाली, रवी, अरे तू पुढच्या 3 वर्षातले सांगतोस, पण मागच्या 3 वर्षात काय थोडे तरुण माझ्या ओळखीचे होते? किती जणांनी पुढे येण्याचा प्रयत्न केला, पण मी त्यांना साथ दिली नाही. त्यांच्याबद्दल कधीच मला काही वेगळे वाटले नव्हते. पण तुला प्रथम पाहिले तेव्हापासूनच मला तुझी ओढ लागली. रवी, प्लीज माझ्या प्रेमावर कसला संशय घेऊ नकोस. नाही पल्लवी, मुळीच संशय आगर शंका घेत नाही. वेडे, तुझं प्रेम मला मिळाले मी स्वतःला भाग्यवान समजतो. रवीने पल्लवीचा हात वर उचलला. त्यावर अलगद आपले होठ टेकविले. पल्लवीने लाजून हात सोडून घेतला. ती हळूच म्हणाली, आत्तापर्यंत किती ऐकले आहे. प्रेमाचा मार्ग हा काट्याकुट्यांनी भरलेला असतो. दरी ओढा, हिमालयापर्यंत 7 समुद्र
वगैरे वगैरे एवढा कठीण असतो. रवी, मी किती सुदैवी. मला माझे प्रेम कसे अलगद चटकन मिळाले. रवी, खरंच आपण भाग्यवान आहोत. रवी, मला वाटते आपण दोघांची परीक्षा होईपर्यंत हे गुपितच राहावे. पल्लवी, आता आपल्या दोघांच्याही परीक्षा जवळ आल्या आहेत, तेव्हा फक्त अभ्यास. हो, पण रवी, तू आठवड्यातून दर रविवारी 5 मिनिटांसाठी इथे येत जा. मला दर्शन देण्यासाठी, अभ्यासाला स्फूर्ती देण्यासाठी. येणार ना? हो बाईसाहेब, आज्ञा मंजूर. आत्ता तरी होईल ना अभ्यास? मी सांगून तुला पटणार नाही. माझा रिझल्टच काय ते सांगेल. बरे, मग आता निघू. रविवारी ठरल्याप्रमाणे आपल्या भेटीसाठी येतो. रवीने स्कूटर स्टार्ट केली. पल्लवीचा आवाज त्याच्या कानावर आला. सावकाश हां. रवी घरी आला. तो भारी खुशीत, आनंदात शिट्टी वाजवीत, नाचत. अनघा त्याच्याकडे पाहतच राहिली. हॅलो नकटे. अनघा समजली. रविदा आज एकदम खुशीत दिसतो आहे. काय रविदा, भारी खुशीत? खरंच आणू, आज मी खूप आनंदात आहे. काय रे रविदा, तुझ्या त्या सरांना भेटून तुला एवढा आनंद झाला आहे? छट, तू कोणीतरी खास माणसाला भेटून आला आहेस. आणू, तू भारी चौकस आहेस. अगं, खरोखर इथून गेलो ते थेट सरांच्या घरी आणि तेथून डायरेक्ट घर गाठले, समजले? दुसऱ्या दिवशी अनघाला पहिल्याच पिरियडनंतर एक बातमी समजली. शीलाने मोठ्या उत्साहाने सांगितले. अगं, काल देशमुख सर आणि त्यांच्या मावशी मला टॉकीजमध्ये भेटल्या. काय म्हणालीस? अनघाने आश्चर्याने विचारले. अगं, पण तुला कसले एवढे आश्चर्य वाटले? काय गं, कितीचा पिक्चर पाहिलास? 6चा. 6चा? अनघाच्या मनात गोंधळ निर्माण झाला. काल रविदा तर त्याला भेटायला गेला होता आणि त्यावेळी तो टॉकीजमध्ये. छे, काहीतरी घोटाळा आहे. शीला, अगं, त्यांच्यासारखा कोणी दुसरा तुला दिसला असेल. वा गं वा, मी काही देशमुख सरांना ओळखत नाही की काय? हो, आणि पुढचे ऐक. माझ्या सरांनी त्यांच्या मावशीबरोबर माझी ओळख करून दिली. एवढेच नव्हे तर अगदी आग्रहाने आईस्क्रीमही दिले. अनघा, तू देशमुख सरांबद्दल एवढी खोल माहिती का विचारित आहेस? कळू दे तरी. काय गं, एनी प्रोग्रेस? तुझे आपले काहीतरीच. अगं, रविदास सरांकडे गेला होता, म्हणाला. थाप ठोकली त्याने. आता घरी गेल्यानंतर बघते त्याच्याकडे. कधी एकदा घर गाठते असे तिला झाले. ती घरी येण्यापूर्वी रवी आला होता. ती सरळ त्याच्या रूममध्ये गेली. रवी न्यूजपेपर वाचत होता. हॅलो रविदा, माझ्या आधी आज तू घरी आलास. काही खास न्यूज आहे का रे पेपरमध्ये? कसली आलीस खास न्यूज? तेच ते नेहमीचे. मोर्चा, संप, घेराव, भीषण अपघात, दंगल. पुरे रविदा, न्यूजपेपरमध्ये खास न्यूज नसली तरी मला मात्र एक खास बातमी मिळाली आहे. कसली गं? काल तू मला चक्क थाप मारलीस, खरे की खोटे? कसली थाप? काल तू तुझ्या सरांकडे गेलाच नव्हतास, एका मित्राबरोबर फिरत होतास. रोहिणीने पाहिले तुला. मुळीच नाही. मी काल सरळ सरांच्या घरी गेलो आणि तेथून सरळ रेषेत घरी परतलो. म्हणजे काल तुला जो आनंद झाला होता तो निश्चित तुझ्या सरांना भेटून तर. अनघा मुद्दाम हळू आवाजात म्हणाली. रवी सुटकेचा निश्वास टाकून म्हणाला, अर्थातच. हातातील वह्या पुस्तके टेबलावर ठेवून अनघाने चक्क त्याचा कान पकडला. अगं आणू, हे काय? मी तुझा मोठा भाऊ आहे आणि तू माझा कान पकडतेस. विचित्रच नाही काय? विचित्र होय. आणि काल तू मला सरळ सरळ थाप मारलीस ते तुझे वागणे विचित्र नव्हे काय? आता बोल. जो कुछ कहूंगा सच कहूंगा, सच के सिवा कुछ नहीं कहूंगा.
रवीने तिच्या पाठोपाठ ते शब्द उच्चारले. महाशय, तर आता सांगा, काल तुम्हाला तुमचे सर मुळीच भेटले नव्हते. ते आणि त्यांची मावशी पिक्चरला गेले होते. कबूल? कबूल. पण सर पिक्चरला गेले होते ते तुला कसे समजले? अनघा रुबाबात म्हणाली. अरे, माझ्यापासून काही लपून राहत नाही. आता सांग, तुला काय म्हणायचे आहे? काही नाही बाई, तुझे सर्व बरोबर आहे. आता कान सोड माझा. सोडणार आहे, पण एवढ्यात नाही. सर्व समजल्यानंतर. तोपर्यंत मुळीच नाही. तू सरळ सरांच्या घरी गेलो म्हणतोस, तर तेथे तुला कोण खास भेटले ते खरे सांग. सांगतो. काल पल्लवी भेटली. रवीचा कान सोडत अनघा आश्चर्याने म्हणाली. पल्लवी? त्यांची मावस बहीण? होय. ठीक आहे, भेटली पल्लवी. पुढचे बोल. अनु, अगं जरा हळू बोल ना. आईने ऐकले म्हणजे? आ? आईने ऐकले तर काय बिघडणार आहे? होणार तर काही नाही, पण तिने आणि मी ठरवले आहे की परीक्षा होईपर्यंत कोणाला काही बोलायचे नाही. आता मात्र अनघाला आश्चर्याचा धक्का बसला. हा रवीदा बोलतो आहे तरी काय? तुला आता सांगूनच टाकतो. ये अनु, प्रथम प्रॉमिस कर, एवढ्यात कोणाला बोलणार नाहीस. आय प्रॉमिस. रवीदा, आता सांग लवकर. सरांची बहीण पल्लवी. तिला प्रथम पाहिली तेव्हाच मला ती फार आवडली होती. त्यानंतर बराच वेळी मी सरांकडे गेलो, तेथे कधीतरी पल्लवी दिसायची. 2-4 वाक्यांची देवाणघेवाण व्हायची. पण खरे सांगतो, कालपर्यंत मला माहीतच नव्हते, माझ्याप्रमाणे तिचेही मन माझ्याकडे ओढे घेत आहे. मी केव्हाच तिच्यावर प्रेम करू लागलो होतो आणि काल स्वप्नातही नसताना अगदी अनपेक्षित मला समजले ती माझ्यावर प्रेम करते. अगं, काल तिने प्रथमच प्रेमाचा उच्चार केला. मग मला राहावलं नाही. मी सुद्धा तिला माझे प्रेम सांगून टाकले. आणि काल अगदी अचानक मला हवे असलेले प्रेम मिळाले. मग तूच सांग, मी आनंदी होऊन नाचलो तर माझी चूक आहे काय? रवीदा, कॉंग्रॅच्युलेशन्स. तुला हवे असलेले प्रेम मिळाले. किती भाग्यवान आहेस तू. रवीदा, मला एक सांगतोस? अगं विचार ना. जरूर सांगतो. रवीदा, प्रेम कशाला म्हणतात रे? रवीने डोक्याला हात लावला. प्रेमाची व्याख्या आपल्याला नाही बुवा जमणार. ते अनुभवावे लागेल आणि मग आपोआप तुझ्या प्रश्नाचे उत्तर मिळेल. अरे, थोडक्यात तुला सांगता येईल असे सांग ना. हे बघ, त्या पल्लवीबद्दल तुला प्रेम वाटले म्हणजे नेमके काय ते तरी सांगता येईल ना? रवीला हसू आले. काय सांगायचे उत्तर? छे, आपल्याला नाही ते जमणार. पल्लवी किती आवडली ती पहिल्याच भेटीत आपल्याला. त्यानंतर नकळत आपण सतत तिचाच विचार करू लागलो. तिला पाहण्याची, तिच्याबरोबर बोलण्याची किती ओढ वाटते आपल्याला. एखाद्या वेळी सरांकडे गेलो आणि पल्लवी नसली म्हणजे कसे आपले मन खट्टू व्हायचे. ती भेटली नाही म्हणून हुरहुर वाटायची. तिच्या भेटीची आधिरता, हे सर्व कसे ह्या अनुला सांगू? सॉरी अनु, मला काही सांगता येत नाही. रवीदा, प्रेमाच्या ग्राउंडवर तुझी विकेट पडली, पण तुला समजले नाही तू कसा आऊट झालास. अनघाने हसून म्हटले. फ्रेंड्स, तुम्हाला हा भाग कसा वाटला कमेंट्समध्ये नक्की सांगा. आणि भाग आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि नातं-मनाचं या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून ऑलवर सेट करा, म्हणजे पुढचे व्हिडिओ तुम्हाला लगेच भेटतील. धन्यवाद.